सकाळी कामावरनं आलो, घरात मस्तपैकी आंघोळ बिंघोळ केली आणि निघालो स्वामींचं दर्शन घ्यायला. आज होता रविवार. स्वामींच्या मंदिरात आलो, काय गर्दी नव्हती. मस्तपैकी स्वामींचं दर्शन घेतलं. आज बाळूमामाला पण जायचं होतं आपल्याला. मग काय बाहेर आलो, बघतोय तर काय तुळशीच्या लग्नाला लागणाऱ्या साहित्याची विक्री करायची चाललेली. मग आलो महादेवाच्या मंदिरात. तर बघा एक काका तिथं नंदी महाराजांना त्यांचं गाणं मांडत होते. आपण म्हणतो देव काय पावत नाही, देव कुणा कुणाचं ऐकेल. मग काय दर्शन घेऊन आलो खिचडी खायला, कारण आज आपली होती एकादशी. मस्तपैकी खिचडी खाल्ली. रिक्षा पकडून निघालो परत चेंबूरला, कारण आपल्याला जायचं होतं बाळूमामाच्या दर्शनाला. बाळूमामाचं मंदिर आहे चेंबूरला मस्तपैकी. रिक्षा कोपर कॅलेंडर लावून तिथनं मित्राची बाईक घेतली. बाईकवरनं मी आणि मित्र मस्तपैकी हायवेनं निघालो तराट. मग काय हायवेनं निघाल्यावरती व्हिडिओ काढला मस्तपैकी. पावसाचं वातावरण झालेलं पण काही पाऊस पडला नाही. पुढे पेट्रोल पंपावर आलो आणि मस्तपैकी 120 रुपयाचं पेट्रोल टाकलं, कारण चेंबूर काही लई लांब नाही. तरी पण दुसऱ्याची गाडी आणल्या म्हणल्यावर तेल टाकलं तर पाहिजेच. मग पुढं रस्त्यात गेल्यावरती उसाचा रसाचा गाडा दिसला. मस्तपैकी थंडगार रस घेतला आणि तो रस प्यायला चालू केला. मस्तपैकी उसाचा रस पिला, कारण आज उपवास होता. रस बऱ्याच दिवसांनी चांगला भेटला होता. मग काय परत पोचलो चेंबूरला घाटल्याला. इथंच बाळूमामाचं मंदिर आहे. मग आलो बाळूमामाच्या मंदिरासमोर. बघितलं तर आज रविवार असल्यामुळे गर्दी होती आणि एकादशी पण होती, त्यामुळे भरपूर गर्दी होती. मग मंदिरात आतमध्ये गेलो, मस्तपैकी मामांचं दर्शन घेतलं. मामांचं दर्शन घेऊन मामांच्या समोर माथा टेकून परत निघालो घराकडे निघालो तर त्या पावसाचं वातावरण टाईट झालेलं. रस्त्यात सगळ्या पावसानं चिप भिजवलं. परत आलो मस्तपैकी रस्त्यानं मानखुर्दला आलो. तिथं गेलो ज्योतिबाच्या मंदिरात. आज बऱ्याच दिवसानं ज्योतिबाच्या मंदिरात गेलो आणि ज्योतिबाचं पण दर्शन झालं. आज रविवारचा दिवस सार्थक लागला असं वाटायला लागलं. तर बघा मित्रांनो, मस्तपैकी ज्योतिबाची मूर्ती आहे. तिथनं परत निघालो घराकडे तर काय पाऊस. पण महाराजांचा पुतळा बघा, ऊन असो पाऊस असो, भगवावरच फडकत राहिलेला आहे. त्यानंतर पावसातनं तसंच वाट करत आम्ही घरी आलो. तर भावांनो, तुम्ही व्हिडिओ बघताय पण काय फॉलो करत नाही, सबस्क्राईब करत नाही चॅनलला. जरा भावांनो मला सपोर्ट करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी